विचार करून देवावरची श्रद्धा ज्यांची कायमच राहते. देव जे तुमच्या आमच्यासाठी करतो ते सगळंच्या सगळं तुमच्या आमच्या कल्याणासाठीच असतं. देव कोणाची कधी नुकसान करत नाही. देव कधी कोणाचं वाईट करत नाही. असं एक उदाहरण सांगतात की एक राजा काहीतरी आपलं ते शस्त्र हातामध्ये घेऊन त्या शस्त्रावरून असं बोट फिरवता फिरवता त्याचं बोट कापलं आणि तिथं प्रधानजी बसलेला होता. प्रधानजीनं सांगितलं, म्हणले राजा जे होते ते बऱ्या करता होते. जे होते ते बऱ्यासाठी होते. तुझं बोट जे कापलं ना ते सुद्धा चांगलं होण्याकरताच बोट कापलेलं आहे. राजा म्हणू लागला, माझं देवानं बोट कसं काय कापलं? देवानं माझं बोट कापावं काय? प्रधानजीनं सांगितलं, जे होते ते बऱ्या करता होते. देवानं जे तुमच्यासाठी केलं ते चांगल्या करता केलं. ते राजाला राग आला त्या प्रधानाचा. राजाला वाटलं माझं बोट कापलं आणि ह्याला बरं वाटालं. हे बरं झालं म्हणाले. ह्याला जेलमध्ये टाकार म्हणले, ह्याला बंद करून टाका. आणि त्या प्रधानजीला काय केलं? जेलमध्ये बंद केलं. आणि योगायोगानं तो प्रधानजी जेलमध्ये बंद असताना हा राजा शिकार करण्याकरता म्हणून जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये काही जंगली लोक होते, रानटी लोक होते. आणि ते रानटी लोक जंगलामधलेच असलेल्या एका देवीच्या मंदिरामध्ये एका माणसाचा बळी देण्याकरता म्हणून एका माणसाला घेऊन चालले होते. आणि त्या देवीच्या समोर नेऊन त्या माणसाला उभं केलं. त्या माणसाला कपडे अंगावरचे काढण्यात आले. त्याच्या सगळ्या शरीराची तपासणी करण्यात आली की याच्या शरीरावर कुठं जखम तर नाही ना, याच्या शरीरावर कुठं कापलेलं भाजलेलं असं तर नाही ना. म्हणजे देवाला जी वस्तू अर्पण करायची असते ती कशी असावं? हां, सगळी असावं, परिपूर्ण असावं, अक्षत असावं असं म्हणतात. म्हणून तर देवाला आपण अक्षदा वाहतो. अक्षदा का वाहतो? अक्षत त्याचं नाव आहे. अक्षत म्हणजे त्याची क्षती झालेली नसावी, पूर्ण तांदूळ असावा. त्या तांदळाची ते तुकडे पडलेले तांदूळ देवाला चालत नाही. बरेचसे तांदूळ काय होतात, अर्धालीत मोडतात. तांदूळ मोडायला खूप नाजूक असते, जरासा हात लावला तरी ते मोडते. पण देवाला असे मोडके तांदूळ जमत नाहीत. तर त्याला कसे पाहिजे? पूर्ण तांदूळ. पूर्ण तांदूळ का? तर देवाला कोणतीही वस्तू पूर्ण असावी लागते, कारण देव स्वतः पूर्ण आहे. मग त्याला जे अर्पण करायचे ते अर्धवट काय? आपण अर्ध देवाला देतो. नारळ फोडल्यावर सगळं देवाला देतो का इतका तुकडा देवाला देतो? इतका तुकडा देतो. देवाला निवड ठेवायचा म्हणला तर जरासा पुटका मोडून देवापुढे ठेवतो का सगळीच भाकर ठेवून देतो? जरासा तुकडा देतो आपण. साखरेचा पुडा आणला आपण देवाला द्यायला प्रसाद म्हणून, तर सगळाच्या सगळाच पुडा देवाच्या समोर ठेवून देतो का उगं जराशी ठेवता आपण? उगं जराशी ठेवता. मग आता हे अर्धवट झालं का पूर्ण देणं झालं? अर्धवट झालं. देव हा पूर्ण आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते असं त्याचं वर्णन आहे. आणि म्हणून त्याला जी वस्तू द्यायची आहे ते सुद्धा कशी असावं? पूर्ण असावं, अपूर्ण काही नसावं, अर्धवट नसावं. म्हणून अक्षत त्याला देवाला द्यायची. काय त्या वस्तूचं नाव काय? अक्षत. मग त्या माणसाच्या शरीरावर काही क्षती झालेली आहे काय, नुकसान झालेली आहे काय असं बघत असताना त्याच्याही पायाला कुठेतरी जखम झालेली दिसली. त्यावेळेस त्या जंगली लोकांनी सांगितलं, अरे म्हणले हे माणूस जमत नाही, म्हणले ह्याला द्या, हाकालून द्या, हे आपल्या कामाचं नाही, हे आपल्या देवीला चालत नाही, दुसरा कोणीतरी बघा. आणि योगायोगानं जंगलामध्ये फिरत असताना तो राजा त्या जंगली लोकाला सापडला. जंगली लोकांनी त्या राजालाच पकडलं, देवीच्या समोर नेलं. आणि आता हा राजा आहे, याला कशाची जखम काय, याला काही कामच करावं लागणार. शेताला जाणाऱ्या माणसाला जखम, जे घरून दुकानातून घरात किंवा घरून ऑफिसला ना ऑफिसातून घरला, कशाला जखम होती त्याला?
बरेच माणसं म्हणतात 100 अपराध झाले तर माणसाला एकदा विंचू चावते म्हणून. आता या दुकानात बसणाऱ्याला एकदा एकही अपराध झालेला नाही का आयुष्यभर? त्याला एकही चूक झाली नाही त्याच्या आयुष्यामध्ये. मग त्याला विंचू चावू नाही का एखाद्यावर तरी? आणि आम्हाला शेतकऱ्याला इळातून दोनदा चावा. काय गुन्हा केला या शेतकऱ्याला? तसं काही नसतंय. ते 100 गुन्हे झाल्यावर विंचू चावतंय, गुन्हे नाही झाले तर चावणं असं काही नाही. ते जेवढे गुन्हे करतात तेवढे आम्ही नाही करत, शेतकरी नाही करत. नोकरदार अधिकारी लोक जेवढे गुन्हे करतात ते तर लई मोठे मोठे गुन्हे करतात, तेवढे आपल्याला करता येणार. आपण शेतकरी माणसं गुन्हे करून करून काय करणार आहोत? ओलं सोयाबीन नेऊन बाजारात विकायला देशाला, याच्याशिवाय दुसरं काय? याच्याशिवाय दुसरं काही करताच येईना आपल्याला. काय करणार आहोत याच्याशिवाय दुसरं? तर राजा त्यानं कधी रानात गेला नाही, कधी शेतात गेला नाही, कधी कोणतं काम कष्टाचं केलेलं नाही, कोणतं अवघड काम केलं नाही, म्हणून जखम त्याला काही व्हायचा प्रश्न नाहीच. म्हणले हे चांगला माणूस आहे, म्हणले देवीला बळी देण्याच्या कामाचा माणूस आहे. पकडायला त्याला धरलं, देवीच्या समोर उभं केलं आणि त्यालाही तसंच सगळी शरीराची तपासणी करायला लागले. आणि तपासणी करता करता त्याचं बोट कापलेलं दिसलं असं जरासं. अरे म्हणले याचंही बोट कापलेलं आहे, हे कशानं कापलं असं म्हणा याचं? काही असो म्हणले, ह्याचं बोट कापलेलं आहे, हेही आपल्या देवीला बळी द्यायला चालत नाही. त्यालाही मोकळं सोडून दिलं. तो राजा आनंदानं उड्या मारीत घरला आला. घरला आल्यावर त्याच्या लक्षात आलं की प्रधानानं जे म्हणलं होतं, जे होतंय ते कशाकरता होते? बऱ्या करता होते. अरे म्हणले याला 8 रोज झाला आपण त्या जेलमध्ये बांधून टाकले, आणि चांगला माणूस आहे, हुशार माणूस आहे, त्याला कसं कळलं असेल? सोडा त्याला सोडून बाहेर आणलं. राजाने त्याची माफी मागितली. म्हणले गुन्हा झाला, आमच्याकडून चूक झाली, कारण तुम्हाला आम्ही 8 दिवस जेलमध्ये ठेवलं. त्यावेळेस प्रधानजीनं सांगितलं, राजा म्हणले काही गुन्हा बिना काही नाही म्हणले, मला जेलमध्ये जे ठेवलं ना तेही बऱ्याकरताच ठेवलं, तेही जे ठेवलंय ते बरं होण्याकरताच ठेवलं. म्हणले ह्याच्यात बरं काय होण्याकरता? म्हणले मला जर तुम्ही जेलमध्ये बंद केलं नसतं तर मी तुमच्या संग जंगलात आलो असतो, आणि तुमच्या संग जंगलात आलो असतो तर माझ्या अंगाला जखम नव्हती कोणती बी, मला त्या लोकांनी पकडलं असतं आणि मला बळी दिला असतं. म्हणून मला तुम्ही जेलमध्ये टाकलं, हे सुद्धा कशाकरता टाकलं? बऱ्याकरताच टाकलं. म्हणून कोणतीही गोष्ट जर घडली तर देवानं आपल्याकरता ती गोष्ट बऱ्याकरता केली का वाईटाकरता केली? हां. मग नुकसान हो का लाभ हो, एखाद्यानं शिव्या देऊ का अजून काही हो, सगळं त्या गोष्टी कशाकरता असतात? आपल्या बऱ्याकरताच असतात. म्हणून देव कधी कोणाची नुकसान करत नाही. पण आपल्या मनाची धारणा अशी होते की मी कधीच काही वाईट केलं नाही, माझ्याबद्दलच असं वाईट का घडतंय? आम्ही कधी असं कोणती गोष्ट चुकून वागत नाही, आणि मग आमच्याच नशिबाला असं कसं काय येते? आणि म्हणून देवावरची श्रद्धा माणसाची काय होत जाते? कमी कमी होत जाते, भाव कमी कमी होत जातो. पण ज्याला हे माहीत आहे की जे घडतंय ते बऱ्याकरता घडतंय, किंवा जे घडतंय ते आपल्या कर्माप्रमाणे घडतंय, देव त्याच्यामध्ये भागीदार नाही. देवाबद्दल नाराज होण्याची काही गरज नाही. पर्जन्ये पडावे आपुल्या स्वभावे, आणि आपुलाल्या दैवे पिके भूमी. पाऊस पडतो सगळ्याच्या शेतावर सारखाच पडतो की, सारखा पडतो. पण कोणाला 10चा उतार येते, कोणाला 8चा येते, कोणाला 4चा येते. असं का? त्याचं प्रत्येकाचं दैव आहे, प्रत्येकाचं नशीब आहे, ज्याचं त्याचं कर्म आहे. बाजारात गेल्याच्या नंतर एका दिवशी बाजारात माल नेला, त्यानं एका अडतवर नेला, ह्यानं एका अडतवर नेला,
सारखंच सोयाबीन, शेताला शेत लागलेलं, धुऱ्याला धुरा लागून असलेला, पण त्याला जरा शेदोंशानं वाढून भाव लागतंय ना आपल्याला जरा कमी लागतं. असं का व्हावं? त्याचं एक कारण आपलंच काहीतरी नशीब म्हणावं लागतंय. म्हणून देवावर कोण्याही गोष्टीचा आपल्याला नाराजी व्यक्त करता येत नाही. आणि म्हणून देवाबद्दलची श्रद्धा माणसाच्या मनातली कधी कमी होऊ नये, होता कामा नये. काही कारण नाही श्रद्धा कमी करण्याचं, तर ती वरचीवर वाढत जावी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे, का वर्षाकाळी सरिता जैसी चढो लागे पंडुसुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, परी ठाकिलिया ही सागरू, जैसा मागिलही यावा अनिवारू, तिये गंगेची ऐसा पडी भरू प्रेम भावा. गंगेमध्ये उन्हाळ्यात कोरडी फट्ट झालेली गंगा, कुठंच एक पसाभर पाणी त्या गंगेत राहिलं नाही. पण पावसाळा सुरुवात झाला, त्या गंगेमध्ये पहिला पूर आला, पहिलं पाणी आलं आणि ते पहिलं पाणी वाहत 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 समुद्राला जाऊन टेकलं. समुद्र त्या गंगेला मिळाला. मग आता पुन्हा पाठीमागून येणारं पाणी पुन्हा समुद्रातच जाऊ द्यायची काय गरज आहे? गंगेनं बाकीचं पाणी थोपवावं ना, अडवावं ना. पण नाही, पाठीमागेलचाही जो अनिवार्य अशा प्रकारचा यावा असतो, त्या पाण्याचा वेग असतो, त्या सर्व वेगानिशी, सर्व पाण्यानिशी ती गंगा कुठं जाऊन मिळते? समुद्राला जाऊन मिळते. पसाभरसुद्धा पाणी पाठीमागं शिल्लक ठेवीत नाही. जेवढं पाणी वरून पडलं आहे, जेवढं तिच्या पात्रात आलं आहे, तेवढं सगळंच्या सगळं पाणी घेऊन जशी ती समुद्राला जाते, त्याप्रमाणे तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये जेवढा भाव आहे, जेवढं प्रेम आहे, जेवढी श्रद्धा आहे, ती सगळीच्या सगळी घेऊन भगवंताला आपण शरण जावं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, परी ठाकिलियाही सागरू. सागरू ठाकिलियाही म्हणजे सागराची प्राप्ती झाली तरीही, जैसा मागीलही यावा अनिवारू, पाठीमागलचा अनिवार्य पाण्याचा यावा म्हणजे ओघ पाण्याचा, पाठीमागून येणाऱ्या पाण्याचा ओघ अनिवार्य अशा प्रकारचा, पण तो सर्वच्या सर्व वेग घेऊन ती गंगा जशी समुद्राला मिळते, ती गंगेची ऐसा पडीभरू प्रेम भाव. त्या गंगेसारखा पडीभर त्या प्रेमभावाचा भगवंताबद्दल असावा. भगवंताबद्दलचं असं नित्य नवं वाढतं प्रेम असावं. जसं त्या गोकुळच्या गवळणींचं उदाहरण सांगतात. गवळणीचं प्रेम रोज रोज त्या भगवंताबद्दलचं वाढतं अशा प्रकारचं प्रेम. तैसे सर्वेंद्रियासहित मज माझे सुनिचित्त, जे रात्री दिवस न म्हणत उपासित. तैसे सर्वेंद्रियासहित, त्या गंगेप्रमाणे सर्व इंद्रियासहित मज माझी सुनिचित्त म्हणजे भगवंताच्या स्वरूपामध्ये चित्ताचा प्रवेश करून, जे रात्री दिवस न म्हणत उपासिती, रात्र म्हणत नाहीत, दिवस म्हणत नाहीत, सतत सारखं भगवंताची उपासना करतात, प्रेमभावाने करतात, श्रद्धापूर्वक अंतःकरणाने करतात. रात्री दिवस न म्हणत उपासिती. रात्री न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. नकळे दिवस की राती, अखंड लागलीशी ज्योती. वर्णुमी किती तया सुखा. तर रात्रही कळू नये, दिवसही कळू नये, सारखं भगवंताचं चिंतन मनामध्ये चालूच राहावं. भक्त प्रल्हादाचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल.
ज्यावेळेस भगवान परमात्म्याने नरसिंह अवतार धारण केला आणि नरसिंह अवतार धारण करून हिरण्यकशिपूला मारून टाकलं, हिरण्यकशिपूचं मांडीवरचं प्रेत भगवंताने असं दूर झुगारून दिलं आणि तिकडून येणाऱ्या भक्त प्रल्हादाला उचलून भगवंताने कडेवर घेतलं. कडेवर घेतल्याच्या नंतर भगवान नरसिंह त्या प्रल्हादाला चाटायला लागले. का तर अवतार होता नरसिंहाचा, सिंह रूपाने भगवान अवतार घेतलेला होता. आणि सिंह ज्यावेळेस आपल्या लेकरावर प्रेम करते त्यावेळेस काय करते, ते चाटते, आहे की नाही. गाय आपल्या वासराचं प्रेम करत असताना वासराला चाटते. अशा प्रकारे नरसिंह भगवानसुद्धा त्या प्रल्हादाला चाटायला लागले. आणि मग आपल्या मांडीवर घेतलं प्रल्हादाला आणि प्रल्हादाला म्हणायला लागले की हे बाळा प्रल्हादा, अरे किती रे तुला त्रास दिला या दुष्ट हिरण्यकशिपूनं. अरे लहान बाळा, किती नाजूक शरीर आहे तुझं आणि तुला दिलेल्या यातना ह्या किती भयंकर आहेत. कसा रे तू सहन केलास हे सगळं. आणि बाळा, मला यायला उशीर तर झाला नाही ना. तुझं रक्षण करण्याकरता मला यायला उशीर तर झाला नाही ना. त्यावेळेस प्रल्हाद म्हणतो की भगवंता, तुम्हाला यायला कसा काय उशीर होईल. कारण तुम्हाला येण्याकरता काय दुसरीकडून कुठून यायचं आहे का लांबून यायचं आहे, तिथल्या तिथंच प्रगट व्हायचं. आता तिथल्या तिथंच प्रगट होणाऱ्याला उशीर कसा काय होईल. अशा प्रकारचा हा संवाद त्या दोघांमध्ये चाललेला असताना भगवंताने पुन्हा विचारलं, म्हणले प्रल्हादा सांग, तुला काय देऊ मी, काय पाहिजे तुला सांग. त्यावेळेस पहिल्यांदा तर प्रल्हादानं मागितलंच नाही काय, मला काही नको म्हणले. भगवंता तुझं दर्शन मला झालं, आता याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे जगामध्ये. सगळ्या जगाचा स्वामी, सगळ्या जगाचा मालक, जगाची उत्पत्ती स्थिती लय करण्याचं सामर्थ्य ज्याच्या अंगामध्ये आहे असा तो भगवान परमात्मा जर आज मला मांडीवर घेऊन बसलेला आहे तर अजून काय पाहिजे. काही नको. नाही म्हणले, मागच. कारण तू जर मला नाही मागितलं असता आणि मी जर तुला काहीच नाही दिलं तर माझी अपकीर्ती जगामध्ये पसरल आणि लोक म्हणतील की बघा हो, त्या प्रल्हादाला भगवंताचं दर्शन झालं आणि त्या देवाने प्रल्हादाला काहीच दिलं नाही, चक्क रिकाम्या हातानं ठेवलं, अशी अपकीर्ती माझी पसरल. म्हणून माझी लाज राखण्याकरता तरी, माझ्या कीर्तीला कलंक न लागावा याच्यासाठी तरी तू काहीतरी माग, जरी तुला गरज नसली तरी माग. त्यावेळेस प्रल्हादाला वाटलं काय मागावं, काय मागावं. आणि प्रल्हादानं एक गोष्ट मागितली, म्हणले हे भगवान, या प्रीती र विवेकानाम विषयेष्वनुपायिनी त्वाम अनुसरतः सा मे हृदयान मापसर्पतु. या प्रीती ही अविवेकानाम विषयेष्वनुपायिनी. या प्रीती ही म्हणजे जे प्रेम अविवेकी माणसांचं संसाराबद्दल असते, या प्रीती ही अविवेकानाम विशेषु अनुपायिनी. अविवेकी अज्ञानी विचार ज्यांच्या डोक्यामध्ये निर्माण झाला नाही अशा प्रकारचे लोक संसारावर जितकं प्रेम करतात, लेकरा बाळावर, बायको नवऱ्यावर, जनावरा ढोरावर जेवढं प्रेम करतात तेवढं प्रेम माझं तुमच्याबद्दल असू दे, अशी मागणी केली. कोण? प्रल्हादानं मागणी केली. तुम्ही आम्ही संसारिक माणसं जसं संसारातल्या वस्तूवर काय करतो, प्रेम करतो. बाबा किती प्रेम असते, त्या प्रेमाला गणित नाही महाराज. त्या ढोरावर प्रेम, त्या वासरावर प्रेम, त्या शेरडाईवर प्रेम,
मेंढरायावर प्रेम. ती एक माणूस पंढरपूरला आला आणि तिथं त्याचा तांब्या कोणाकडे तरी गेला. तांब्याच घोषणा गेला त्याचा. मग आता द्वादशीच्या दिवशी घरला निघायची गडबड आणि ह्याचा तांब्या घोषणा झाला आता फडशीत घालायला. ते म्हणला तुमच्या पाया पडतो गड्या म्हणला सगळ्या वारकऱ्याच्या, मजा तांब्या मला द्या. कोणीही घेतला असेल तर मजा तांब्या मला द्या. ते तांब्या घरी नेऊन दाखविला तर बायको दुमारवारीला येऊ देते म्हणला. आणि ते तांब्या जर घरी दाखविना गेलं तर मै दुमारची वारी चुकली म्हणला. इथं 500 रुपये मला खर्चा मागा म्हणला तुम्ही, पण तांब्या मजा मला द्या. माणसं म्हणले आता तुझा तांब्या कोण घेतलाय की काय नाही की तुझा तांब्या आम्ही कसं काय द्यावं. नाही म्हणला गड्या, उगत त्या तांब्याला दुसरा त्याचा कोणताही तांब्या द्या मला, एक तांब्या द्या मला बस झालं म्हणला. मजा जरी तुम्हाला घोषणा गेला तरी कोणाचा का होईना तांब्या मला द्या. ते घरी नेऊन दाखवावं लागते म्हणला. दाखविलं तर पुढच्या वारीला यायला जमते म्हणला, नाही तर माझी वारी बंद. त्या तांब्याची किंमत 25 रुपये 50 रुपये असेल धरून चला, किती आहे मला माहिती नाही. त्याच्या मोबदल्यात 500 खर्चितो म्हणला इथे, पण तांब्या द्यावा लागला. म्हणजे त्या तांब्यावर त्या गिलासावर बायाचं किती प्रेम राहते. इतके भांडे घरात राहतात पण सगळ्या भांड्याच्या ओळखी राहतात बायाला. काय कमाल आहे. आम्हाला त्या ओव्या ध्यानात राहणार, अभंग ध्यानात राहणार, पण त्या बायाला सारखी सगळ्या चमच्यापासून ओळखी. हे मोवा चमचा न हो म्हणते, हे दुसऱ्याचा आलाय कोणाचा तरी, मजा चमचा गेलाय म्हणली कुठंतरी, चमच्यापासून ओळखी राहतात. किती प्रेम आहे या सगळ्या गोष्टीवर. हे जसं प्रेम आहे की नाही संसाराबद्दल तुमचं आमचं, भगवंता माझं प्रेम तुझ्याबद्दल असंच असू दे. कोण मागितलं हे? भक्त प्रल्हादान. या प्रीती रविवेकानाम विशेषवनुपायिनी सा त्वाम अनुसरतः सा मे हृदयान्मापसर्पतु. तर अशा प्रकारचं हे प्रेम प्रल्हादाने भगवंताकडे मागून घेतलं. आणि हेच प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये असावं. असा जर कोणी एवढं प्रेम करणारा असेल ना तर तो मला अतिशय प्रिय आहे असं भगवान सांगतात. रात्री दिवस न म्हणत उपासिती, जे रात्र म्हणत नाहीत, दिवस म्हणत नाहीत, सतत भगवंताचीच उपासना करत राहतात, ते जे जेवण करतात ते भगवंता करता करतात, ते जे झोप घेतात ते देवाकरता घेतात, ते जे आंघोळ करतात ते देवाकरता करतात, ते जे शेतात काम करतात ते सुद्धा देवाकरता करतात. सगळ्या कामाचा हेतू, जसं आपण संसारातले माणसं सगळे कामं कशा करता पैशा करता, आहे की नाही. लह्याला जायचं असलं तरी पैसे मिळत असले तर, कोण्या निवडणुकीच्या कार्यक्रमात जायचं असलं तरी काहीतरी मिळत असलं तर, कोणाचा प्रचार करायचा असला तरी काहीतरी फायदा होत असला तर, कोणतंही काम असो, एखाद्याला रामराम जरी करायचा झाला तरी ह्याच्याकडून आपलं कवा एखाद्या भार काम होतंय काय ह्याचा विचार करून माणसं रामराम करतात. नाहीतर बिनकामी जर माणूस असेल कधीच कामावर पडणार, त्याला रामरामही कोणी करणार. तर संसार हा जसा आपण पैशाला ध्यानात ठेवून करतो त्याप्रमाणे ज्याचा संसारसुद्धा देवाला ध्यानात ठेवून आहे. कसं लक्षात आले का? आपण परमार्थ करायचा ठरला तरी पैशाला ध्यानात ठेवून करतो. परमार्थ करायचा ठरला तरी पैशाला ध्यानात ठेवून करतो. इथून काही पैसे मिळतात काय तर हे करायचं, नाहीतर हे करायचं नाही, असा उद्देश त्याचा मनामध्ये ठेवून आपण परमार्थ करतो. पण ज्याचा संसारसुद्धा देवाच्या उद्देशाने आहे
तो माझा परमभक्त आहे असं भगवान या ठिकाणी सांगतात. जे रात्री दिवस न म्हणत उपासिती तैसे सर्वेंद्रिय सहित, सगळे इंद्रिय ज्याचे भगवंताकडे लागलेले आहेत. मज माझे सुनी चित्त, ज्याचं चित्तही भगवंताकडे लागलेलं आहे. आणि रात्री दिवस न म्हणत, विचार न करता रात्रीचा दिवसाचा केवळ भगवंताची उपासना करण्यामध्ये जे घालवतात, यापरी जे भक्त, याप्रमाणे जे भक्त लोक आपण पे मज देत, स्वतःलाच मला देऊन टाकतात. आपण पे म्हणजे स्वतः, आपल्यालाच, मज देत म्हणजे मला देऊन टाकतात. स्वतःलाच भगवंताला देऊन टाकणे ही थोडीशी अजून विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण आपल्या जवळची वस्तू देवाला देतो का आपल्यालाच देवाला देतो? जवळची वस्तू देतो. हां, आपण देवाला द्यायचं ठरलं तर आपल्या जवळची वस्तू देतो. कोणी पैसे देत असेल, कोणी आपल्याजवळ असले तर अन्नदान करीत असेल, कोणी अजून काही आपल्याजवळची कोणी जमीन देत असेल, कोणी आपल्याजवळचे जे काही वस्तू त्या देवाला लागत असेल, देवाकरता म्हणून तुम्ही आम्हाला काही मागा, आम्ही द्यायला तयार आहोत. आपल्या जवळची वस्तू देतात का स्वतःलाच देतात? जवळची वस्तू देतात. त्यालाही लोक समाजामध्ये चांगलं म्हणतात, मोठेपणा देतात, त्याची कीर्ती समाजामध्ये पसरते, वाद नाही. पण जो स्वतःलाच भगवंताला देतो, आपण पे मज देत, तेच मी योगयुक्त परम मानी, तेच परम योगयुक्त आहेत असं मी मानतो, असं भगवान या ठिकाणी सांगतात. स्वतःलाच ज्यानं भगवंताला देऊन टाकलं, भगवंताला समर्पित करून टाकलं, अर्पण करून टाकलं. दान दक्षिणा और नेछावर इसी भिकारीन को समजो, असं ते एक हिंदीमध्ये कवयित्री होऊन गेली, एक नाव लक्षात येणं झालं. तिनं असं लिहिलं एका कवितेमध्ये की देवा, तुझी पूजा करायला येणारे मोठे मोठे श्रीमंत लोक येतात, बेंडबाजा वाजवीत येतात, मोठमोठे फुलाचे हार घेऊन येतात, अनेक प्रकारचा प्रसाद ताटामध्ये घेऊन येतात, तुला अर्पण करण्याकरता सोन्याचे अलंकार घेऊन येतात, भारी भारीचे वस्त्र घेऊन येतात, अनेक प्रकारच्या गोष्टी तुला समर्पित करण्याकरता घेऊन येतात. पण माझ्याकडे तुला देण्यासारखं काहीच नाही. दान दक्षिणा और नेछावर इसी भिकारीन को समझो, ये तुम्हारी वस्तू है, ठुकरा दो या प्यार करो, असं काहीतरी आहे. दान दक्षिणा आणि न्योछावर, न्योछावर म्हणजे ओवाळून टाकायची वस्तू, इसी भिकारीन को समजो, तुम्ही मलाच समजा, माझ्याजवळ तर तुम्हाला देण्यासारखं काहीच नाही. तुमच्याकरता दान काय द्यावं, दक्षिणा काय द्यावी, तुमच्यावरून ओवाळून काय टाकावं, ते माझ्याकडं काहीच नाही. बेंडबाजा नाही आमच्यासोबत, फुलाचे हार नाहीत, फार लवाजमा आमच्यासोबत आला आहे असंही नाही. तर मी एकटीच आहे म्हणले, काय जे असेल ते मीच आहे. आणि मग त्या पूजेच्या थाळीमध्ये मी काय सजवून आणले माहीत आहे? त्या पूजेच्या थाळीमध्ये असे हे फुलाचे हारबिरं आणले नाहीत, ते मीच स्वतःला त्या पूजेच्या परातीत ठेवलं आहे आणि ती परात घेऊन आले मी. ठुकरा दो या प्यार करो, तुम्हाला जर ठोकर मारायची असेल तर ठोकर मारा, आणि जर मला माझ्यावर प्रेम करायचं असेल तर प्रेम करा, काही करा. त्या कवितेचंच नाव आहे ठुकरा दो या प्यार करो. तर अशा प्रकारे स्वतःलाच जो भगवंताला अर्पण करतो, स्वतःलाच जो देवाला देऊन टाकतो. तुका म्हणे देह वाहिला विठ्ठले, तेव्हाची घडली सर्व पूजा, तेव्हाची घडली सर्व पूजा. वा वा, तेव्हाची घडली सर्व पूजा. बघा,
तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत तुम्ही स्वतःलाच देवाला देऊ शकत नाही तोपर्यंत सर्व पूजा झाली नाही. मग आता स्वतःला कसं काय देवाला द्यावं, स्वतःला कसं देवाला द्यावं, त्याचा काय विधी आहे? तर त्याचा विधीच हा आहे की तोंडानं जे बोलायचं आहे ते त्या देवाबद्दल बोला, कानानं ऐकायचं आहे तर देवाबद्दल ऐका, जिभेनं जो स्वाद घ्यायचा आहे तो देवाचा प्रसाद समजून स्वाद घ्या, पायानं जे परिश्रम करायचे, हातानं जे परिश्रम करायचे हे देवाकरता होऊ द्या. तर याचं सगळ्याचं नाव काय आहे? समजा एखादा गडी शेतात काम करायला म्हणून नोकरी राहतो, त्याला त्याची ते काय पगार असते ती पगार देण्यात येते आणि पगार दिल्याच्या नंतर 1 वर्षासाठी त्यानं आपल्या मालकाला विकून टाकलं. त्या गड्यानं तेवढ्या पैशाच्या मोबदल्यात 1 वर्षाकरता स्वतःला विकून टाकलं, हे की नाही? मग आता विकून टाकल्याच्या नंतर त्या मालकाला स्वतःलाच त्यानं देऊन टाकल्याच्या नंतर त्यानं आता काय करायला पाहिजे? स्वतःला दिल्याच्या नंतर पुढे काय करावं? तर काय करायचं? मालक जे सांगेल ते काम करावं, मालकाला जे आवडेल ते काम करावं, मालकाच्या मनोगताला जे पसंत पडेल ते काम करावं. काय? पतीचिया मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा आणि येर तेगा पांडवा वाणिज्य करणे. नवऱ्याच्या मनोगताच्या व्यतिरिक्त न जाणे, नवऱ्याच्या मनोगताचा सांभाळ करणे हीच त्या नवऱ्याची सेवा आहे. नाहीतर नवरा एक म्हणते आणि ही दुसरंच म्हणाली. नवरा म्हणला आज कापूस येचून घेऊ, ती म्हणली आज कापूस येचायचा नाही म्हणली. आज सोयाबीनचं खळं करून घ्यायचं, हे म्हणलं आज सोयाबीनचं खळं नाही करायचं. असं एकमेकाच्या विरोधात जर जात असतील, एकमेकाचं मनोगत जर सांभाळीत नसतील तर त्याला नवरा बायको कसं म्हणावं? एकमेकाच्या मनोगताला सांभाळून असावं. त्याचं नाव काय? पती पत्नी. तसंच देव आणि भक्त, देवाचं काय मनोगत आहे हे ज्याला सांभाळता येते, देवाच्या मनोगताप्रमाणे जो वर्तन करतो. आणि देवाचं काय मनोगत असते माहीत आहे? देवाचं मनोगत काय आहे? तर देवाचं मनोगत आहे शास्त्र. देवाचं मनोगत काय आहे? शास्त्र. आणि शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे तेच देवाचं मनोगत आहे. म्हणून शास्त्राच्या मनोगताच्या व्यतिरिक्त वर्तन म्हणजे देवाच्या मनोगताच्या व्यतिरिक्त वर्तन, आणि शास्त्राच्या मनोगताप्रमाणे वर्तन ते देवाच्या मनोगताप्रमाणे वर्तन, संताच्या मनोगताप्रमाणे वर्तन ते देवाच्या मनोगताप्रमाणे वर्तन. तर अशा प्रकारे स्वतःला ज्यांनी विकून टाकलेला आहे, देवाला समर्पित करून टाकलेला आहे, यापरी जे भक्त आपण पे मज देत तेच मी योगयुक्त परम मानी. तेच योगयुक्त आहेत, परमयोगयुक्त आहेत असं मी मानतो, असं भगवान या ठिकाणी सांगतात. हा झाला सगुण भक्ती करणाऱ्याबद्दलचा देवाचा भाव, देवाचं मनोगत. आता जे निर्गुणाची भक्ती करतात त्यांच्याबद्दल देवाचं काय मनोगत आहे? अर्जुनाचा प्रश्न काय होता की सगुणाची भक्ती करणारे श्रेष्ठ भक्त का निर्गुणाची भक्ती करणारे श्रेष्ठ भक्त? हे सगुणाबद्दलचं मनोगत भगवंताने आपलं सांगितलं की बुवा सगुणाची जे भक्ती करतात, प्रेम भावाने करतात, रोज रोज ज्यांचं प्रेम भगवंताबद्दलचं वाढतं राहतंय, ज्यांनी स्वतःला भगवंताला देऊन समर्पित करून टाकलेलं असतंय, अशा प्रकारचे जे भक्त आहेत सगुणाची भक्ती करणारे ते परमयोगी आहेत, परमयुक्त आहेत असं माझं मत आहे. हे एका भक्ताबद्दलचं मत सांगितलं. आता दुसऱ्याबद्दलचं काय मत आहे भगवंताचं ते पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. एत्वक्षरमनिर्देश्य मव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यंच कूटस्थमचलं ध्रुवं
सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिरवाप्यते. अशा पुढच्या 2-3 श्लोकामध्ये निर्गुणाची भक्ती करणाऱ्याबद्दल देवाचं मत भगवंताचं काय आहे ते भगवंताने सांगितलेलं आहे. काय सांगतात भगवान, तर येत्वक्षरम निर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते. येतू, तू शब्दाचा अर्थ आहे परंतु, किंतु परंतु म्हणतो की नाही आपण, तू हा शब्द परंतुवाचक आहे. पहिले एका भक्ताचं आत्तापर्यंत वर्णन झालं, सगुणाची भक्ती करणाऱ्याचं वर्णन झालं. आता परंतु जे भक्त अक्षरम अनिर्देश्यम अव्यक्तम सर्वत्रगम अचिंत्यम कूटस्थम अचलम ध्रुवम पर्युपासते. आता या ठिकाणी निर्गुणाला हे दिलेले सगळे विशेषण आहेत. निर्गुण परमात्म्याला दिलेले विशेषण. तो निर्गुण परमात्मा कसा आहे? अक्षरम, तो अक्षर आहे. अक्षर आहे म्हणजे ज्याचा क्षर कधी होत नाही. क्षर कधी होत नाही म्हणजे जो झिजत नाही, ज्याची नुकसान कधी होत नाही. नाहीतर जगामधल्या सगळ्या वस्तू हळूहळू झिजत राहतात, हळूहळू कमी होत राहतात, हळूहळू नाशाकडे जात असतात. सोनं जितकं आणलं तितकंच राहते का 10 वर्षाच्या नंतर? त्याच्यातही झीज होते. चांदी, त्याच्यातही झीज होते. कोणतीही वस्तू आणा, लोखंडाची नवी वस्तू आणली तर त्याच्यातही झीज होते, त्यालाही गंज लागते, हळूहळू ते मातीत रूपांतरित होऊन जाते. नवं बांधलेलं घर, झीज होती की नाही त्याची? झीज होतीच की. हरेक वस्तू या संसारामधले हळूहळू झिजत जाते. हे शरीर क्षर आहे. भगवंताने 15व्या अध्यायामध्ये क्षर पुरुष आणि अक्षर पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. काय म्हणतो महाराज? द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च. पुढे क्षरस्सर्वाणि भूतानि कूटस्थो क्षर उच्यते. तिथे हेच सांगितलं, अक्षर कशाला म्हणावं आणि क्षर कशाला म्हणावं. द्वाविमौ पुरुषो लोके, द्वाव इमौ पुरुषौ लोके, हे 2 पुरुष या लोकामध्ये राहतात. हे 2 पुरुष लोकामध्ये राहतात, म्हणजे या जगामध्ये राहतात. कोणते 2 पुरुष राहतात? एक क्षर पुरुष आणि दुसरा अक्षर पुरुष. क्षर पुरुष कोणाला म्हणावं? तर ज्याचा ज्याचा नाश होतोय ते सगळं क्षर पुरुष आहे. आणि ज्याचा नाश कधीच होत नाही ते काय आहे? अक्षर पुरुष. असा त्या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ. द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षरमेव च क्षरस्सर्वाणि भूतानि कूटस्थो अक्षर उच्यते. या लोकामध्ये 2 पुरुष राहतात. एक क्षर पुरुष आहे तर दुसरा अक्षर पुरुष आहे. क्षरस्सर्वाणि भूतानि, क्षर सगळे भूत मात्र, प्राणी मात्र, सगळ्या वस्तू, जड असो चेतन असो, हे सगळंच्या सगळं काय आहे? क्षर पुरुष आहे. आणि कूटस्थ जो आहे या सर्व क्षर पुरुषामध्ये जो एक कूटस्थ म्हणजे आत्मा, तो आत्माच काय आहे? अक्षर पुरुष आहे. त्याचा क्षर कधी होत नाही.
असे 2 पुरुष या जगामध्ये राहतात, या लोकामध्ये राहतात. अजून एक पुरुष राहतो असं वर्णन तिथंच आलेलं आहे की उत्तम पुरुष स्त्वन्यः. उत्तम पुरुष ह्याच्याहून वेगळा आहे. म्हणजे असे 3 पुरुष सांगितले तिथं. कोणते कोणते? क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि उत्तम पुरुष. उत्तम पुरुष या दोन्हीपेक्षा वेगळा आहे. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृतः. परमात्मा असं त्याला म्हणतात. परमात्मेत्युदाहृतः. पुढे यो लोकत्रयमाविश्य, जो या तिन्ही लोकामध्ये व्यापून आहे. यो लोकत्रयम आविश्य बिभर्ती अव्यय ईश्वर. या सर्व लोकांचं भरण पोषण करतो, सर्व लोकांचं पालन पोषण करतो, अशा प्रकारचा अव्यय असलेला तो ईश्वर, त्याला उत्तम पुरुष असं म्हणावं. तर या ठिकाणी भगवान त्या अक्षर पुरुषाचं नाव सांगतात. येतु, परंतु जे लोक अक्षरम म्हणजे तो अक्षर पुरुष, म्हणजे त्याचा क्षर कधी होत नाही. सगळं जग समाप्त होऊन जाईल पण तो कधी संपत नाही. पुन्हा जग निर्माण होईल, त्याच्यात काहीच बदल होत नाही. पुन्हा जग संपलं असं कित्येक वेळेस, हजारो वेळेस हे जग निर्माण होईल, हजारो वेळेस हे जग समाप्त होईल, पण त्या पुरुषाच्या ठिकाणी, त्या अक्षर परमात्म्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. जसं खूप मोठ्यानं विजा कडकडायला लागल्या, गर्जना मोठमोठ्यानं व्हायला लागल्या, हे भयंकर वादळ सुटलं, झाडोच्या झाडं उपटून रस्त्यावर पडायला लागले, कच्चे घरंसुद्धा उडून वाऱ्यानं असं छतासहित पत्रासहित वर आकाशामध्ये जाऊ लागले. रस्त्यावरचे वाहनंसुद्धा वाऱ्याच्या वेगानं रस्ता सोडून देऊन रस्त्याच्या खाली उलट्या पालट्या होऊ लागल्या. त्याच्या इतक्या वेगाचा वारा वाहायला लागला, कडरर अशा विजांचा गडगडाट व्हायला लागला. लोकांना असं वाटू लागलं की जणू काय आता ही धरणी दुभंग होऊन जाते की काय, अशी भीती निर्माण झाली प्रत्येकाच्या मनामध्ये. धरणीकंप व्हायला लागला, गरजू लागलं, म्हणजे भयभीत झाले अशा प्रकारचे लोक. आणि जे पाऊस सुरू झाला, हा धो 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 सगळं जमीन पृथ्वी वाहून जाते की काय त्या पावसामध्ये. इतक्या मोठ्या जसं ढगफुटी व्हावं अशा पद्धतीनं पाऊस पडायला लागला. आता एवढ्या वेगानं असा भयंकर पाऊस पडल्याच्या नंतर या जमिनीवरची काही नुकसान झाली असेल, गावाची नुकसान झाली असेल, माणसाची नुकसान झाली असेल, कित्येक प्राणी मेले असतील, कित्येक माणसं मेले असतील, हे सगळ्या गोष्टी जरी घडल्या तरी आकाशाची काही नुकसान होते काय सांगा? बोली, आकाशाची काय नुकसान होणार? आकाशाची काही नुकसान नाही. किती मोठ्यानं इजा वाजू द्या आणि किती मोठ्यानं गरजू द्या, आकाशाची काही नुकसान होत नाही. आता याच्या उलट परिस्थिती अशी झाली समजा, गरजणं नाही, वीज चमकणं नाही, वारं सुटणं नाही, आणि असा शांत पाऊस पडायला लागला. जसं काय आता तुषारनं पाऊस पडायला की काय, असा मस्त भिजवणी पाऊस, जमीन अशी फुगून तर व्हायला लागली त्या पावसामध्ये, खळखळखळ वाहूनही जाईना आणि मस्त आरेल अशा प्रकारे ते जमीन भिजायला लागली. पिकाला पोषक अशा प्रकारचा पाऊस पडायला लागला. कुठंच कुठला त्रास नाही कोणालाच त्या पावसाचा. असा शांत जर पाऊस पडला तर त्या शांत पाऊस पडण्यामुळे आकाशाचा काही फायदा, काही फायदा म्हणजे शांत पाणी पडलं तरी आकाशाचा फायदा नाही, आणि भयंकर पाऊस पडला तरी आकाशाची काही नुकसान नाही. तसंच हे सगळं जग निर्माण झालं तरी त्या अक्षर असलेला जो परमात्मा, त्याची कुठलीच नुकसान होत नाही. आणि कितीही भयंकर जरी हे जगत समाप्त झालं तरी पण ज्याची काही नुकसान होत नाही. तो जसा आहे तसा आहे, त्याच्यात कुठल्याच प्रकारचा काही बदल होत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर वर्णन केले ज्ञानेश्वर महाराजांनी या प्रसंगाचं.
विजू वर्षोनी आभाळ, ठिकरिया आतो भूतळ, अथवा करू शाडवळ प्रसन्नावृष्टी, या दोही तेही जैसे नेनिजेची का आकाशे. तैसा देहीची जो असे विदेह दृष्टी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात विजू वर्षोनी आभाळ, हे विजांचा कडकडाटन, हे पावसाचा वर्षाव व्हायला लागला. असं वाटायला लागलं की ठिकरिया आतो भूतळ, हे सगळं भूतळ काय होऊन जाईल, ठिकड्या होऊन जाईल की काय, एवढा भयंकर पाऊस पडायला लागला. विजू वर्षोनी आभाळ, ठिकरिया आतो भूतळ, अथवा करू शाडवळ प्रसन्नावृष्टी, किंवा प्रसन्न अशा प्रकारची वृष्टी, शांत अशा स्वरूपाची व्हायला लागली. या दोही तेही जैसे नेनिजेची का आकाश, या दोन्ही प्रसंगाला आकाश जाणतच नाही. तैसा देहीची जो असे विदेह दृष्टी, त्याप्रमाणे जो देहातच राहतो पण विदेह दृष्टी, त्या देहाचा परिणाम त्याच्यावर काही होत नाही. असं जे अक्षर, ज्याचा क्षर होतच नाही, ज्याची नुकसान होतच नाही, असं ते अक्षर परमात्मा. पुन्हा काय सांगितलं, अनिर्देश्य. एक एक गोष्ट खूप विचार करण्यासारखी आहे. ज्याचा निर्देश करता येत नाही, अनिर्देश्य या शब्दाचा अर्थ निर्देश ज्याचा करता येत नाही. निर्देश करणं म्हणजे काय? एकानं विचारलं एकनाथ महाराज कोणते हो, एकनाथ महाराज कोणते, तर कोणी माणूस असा हात वरून बसले, ते काय हो, प्रवचन सांगालेले, कोणी असं बोट दाखवून म्हणू शकते. असं एखाद्या माणसाचं नाव घेतलं तर कोणी सांगू शकते बुवा हे बसलेल्या माणसापैकी हा माणूस तोच आहे. निर्देश झाला, हा निर्देश झाला. पण परमात्म्याबद्दल, देवाबद्दल असा कुठलाही निर्देश कोणालाही करता येत नाही, जो अनिर्देश्य आहे. परमात्मा असा आहे असा शिक्कामोर्तब कोणालाच करता येईल. मग म्हणजे नाहीच म्हणा की नाही, असंही नाही. मग असं आहे म्हणून सांगा, तसंही सांगता येणार नाही, म्हणता येणार. आणि मग आहे म्हणलं तर कसं आहे ते सांगता येणार. अशी एक गंमत आहे त्या देवाची. म्हणून तुम्ही जे जे काही त्या देवाबद्दल बोलाल, जे जे काही निर्देश कराल, ते सगळे निर्देश चुकीचे आहेत. तुम्ही त्याला देव म्हटलं तरी चुकलं, तुम्ही त्याला ब्रह्म म्हटलं तरी चुकलं, तुम्ही त्याला विठोबा म्हटलं तरी चुकलं, तुम्ही त्याला महादेव म्हटलं तरी चुकलं, गणपती म्हणा तरी चुकलं. तुम्हाला काय काय म्हणता येतंय, काही शब्द तोंडातून काढला की चुकलं. म्हणून त्या देवाला कुठलं नावच नाही. कोणत्याही नावानं त्याला हाक मारता येणार, असा तो परमात्मा, असा तो देव आहे. म्हणजे त्या सीतेचं उदाहरण सांगतात. सीताराम वनवासामध्ये असताना अगस्ती ऋषीच्या आश्रमामध्ये गेले आणि अगस्ती ऋषीची पत्नी दुसऱ्या ऋषीच्या काही आलेल्या बायका, ह्या सगळ्या अशा बाया एका बाजूला बसलेल्या, आणि ते सगळे ऋषीमुनी असे बसलेले, आणि त्या ऋषीमुनीमध्ये अगस्ती ऋषी बसलेले, अगस्ती ऋषीच्या बरोबर राम बसलेले. आणि रामाचाही वेश कसा होता, त्या ऋषीसारखाच होता. डोक्यावर जटा होत्या, वल्कल धारण केलेले होते, आणि सगळ्या लोकांमध्ये बसल्यामुळं धनुष्यबाण असा बाजूला ठेवलेला होता. मग आता बाकीच्या इतर सगळ्या बायाला प्रश्न पडला की या बसलेल्या लोकांच्या मध्ये राम कोणता, कोणाला राम म्हणावं. मग त्या बाया सीतेला विचारू लागल्या की लोपामुद्रा नावाची जी
अगस्ती ऋषीची पत्नी आहे, तिनं सीतेला विचारलं, सीते तुझा राम कोणता आहे, तुझा नवरा कोणता आहे? त्यावेळी त्या सीतेचं ते वर्तन थोडंसं ध्यानात ठेवण्यासारखं आहे. बाया आहे ना, ते सीतेनं असं बोट दाखवून सांगितलं नाही हे माझा नवरा आहे, हे माझा नवरा, असं असं बोट दाखवून नाही सांगितलं. नाहीतर आजकालच्या जर बाया असत्या ते ना, ते दिलीप तेच आहे म्हणले आमचा. दिलीप का हिचा भाऊ म्हणाव, का दिलीपीच्या नोकरीचा कोणता गडी आहे म्हणाव कामाला ठेवलेला. बेशक नाव घेऊन बाया बोलायला. सीतेनं तसं काही केलं नाही, बोटानं सुद्धा दाखविलं नाही. त्यावेळेस लोपामुद्राला असं वाटलं की सीता काही आपल्याला त्या रामाची ओळख करून द्यायची नाही, आता काय करावं. तर तिने एक आयडिया केली. मग तिनं विचारलं की सीते, ते माझे पती जे दुर्वास आहेत त्यांच्या पाठीमागं बसलेले ते राम आहेत का? मग सीतेनं एकदा वर मान करून बघितली अशी त्या माणसाकडे आणि लगेच मानना असा नकार दिला. म्हणले नाही. बरं, त्याच्या डाव्या हाताला बसलेला तो ढेरीवाला, पुन्हा सीतेनं एकदा बघितलं, नकार दिला. असे सगळे ऋषी चापळणं झाले. सीता प्रत्येकाकडे एकदा बघायची, नकार द्यायची. आणि ज्यावेळेस रामावर बोट गेलं त्या लोपामुद्रेचं, त्यावेळेस सीतेनं लोपामुद्रेला नकारही दिला नाही आणि होकारही दिला नाही. हेच आमचे मिस्टर आता असंही म्हणली नाही आणि हे आमचे मिस्टर नाहीत असंही म्हणली नाही. तर मग काय झाली, ती गप्पच बसली, शांत बसली. आणि शांत बसली याचा अर्थ असा झाला की राम येते, हे राम आहे. जेवायला पंक्तीला माणसं बसलेल्या, जिलेबी वाढणारा माणूस आला. जिलेबी 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 जिलेबी. ज्याला नको होती त्यानं असे हात केले आणि ज्याला पाहिजे होतं त्यानं वाडा म्हणले नाहीत, फक्त हात असे करून बसले. द्याई म्हणले नाहीत आणि नगही म्हणले नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय झाला, द्या. याचा अर्थ आपला एखाद्या पाहुण्याला म्हणलं चहा करावं काय, ते म्हणला नगही म्हणला नाही आणि कराही म्हणला नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला, करा, आहे की नाही. मग चहाच्या आधी पोहे जमतात का तुम्हाला, तरी नगही म्हणला नाही आणि होई म्हणला नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला, द्या. तसं सीतेनं हा राम आहे काय असं विचारल्याबरोबर त्या सीतेनं सांगितलं नाही म्हणूनही सांगितलं नाही आणि हो म्हणूनही सांगितलं नाही. ते जसं सीतेचं वर्णन आहे रामाचं, त्याप्रमाणे देवाचं जर वर्णन करायचं असेल तर त्या देवाबद्दल काहीच न बोलणे हेच त्याचं वर्णन आहे. मग त्या देवाला तुम्ही काहीही म्हणा, विठ्ठल म्हणा, विष्णू म्हणा, ब्रह्मदेव म्हणा, महादेव म्हणा, अल्ला म्हणा, काही म्हणा, चुकलंच ते. काय बघा, मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधू हाव. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवा तुमचं रास नाव कोणतं आहे सांगू का. रास नाव, राशीचं नाव म्हणजे खरं नाव असते बरं का. हे आपण हे ठेवलेले नाव हे खरे नसतात. हे मायबापाला आवडले, कोणतं मावशीलाच आवडलं, कोणतं आत्यालाच आवडलं, ठेवलं. पण राशीचं जे नाव असते की नाही, ते पंचांगातल्या हिशोबानं निघालेलं नाव राहते, ते खरं नाव राहते. तसं देवाचं आता हे जे नाव आहेत की नाही, विठोबा, पांडुरंग, विष्णू, महादेव, गणपती, हे सगळे ठेवलेले नावं. पण रास नाव काय आहे देवाचं माहीत आहे. देवाचं रास नाव काय आहे, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मौन गा तुझे राशी नाव. त्या देवाबद्दल काहीच न बोलणे
हे त्याचं राशीचं नाव आहे. मौन गा तुझे राशी नाव. आता स्तोत्री के बांधू हाव. आता स्तोत्र करून कुठं हाव वाढवू मी, तुझ्याकरता वर्णन करून कुठं हाव वाढवू. कारण तुझं रास नाव जे आहे ते काहीच न बोलणे हेच तुझं राशीचं नाव आहे. तर अशा प्रकारे तो परमात्मा, तो देव कसा आहे, अनिर्देश्य. म्हणून वेदाने सुद्धा त्या देवाचं वर्णन करत असताना नेती नेती हा शब्द वापरला. न इति न इति म्हणजे हे देव नाही आणि हेही देव नाही, असे दोन वेळेस शब्द वापरले. न इति न इति म्हणजे हे नाही आणि हे नाही. म्हणून तो अनिर्देश्य आहे, अनिर्देश्य. पुढे वर्णन केलं आहे अव्यक्तम, तो व्यक्त नाही. सर्वत्रगम, सर्वत्र व्यापक आहे. अचिंत्यम, चिंतन करण्यासारखा नाही, त्याचं कुठलंच चिंतन करता येत नाही. कुटस्थम, तो सर्वामध्ये राहतो पण सर्वापेक्षा अलिप्त आहे. अचलम, जो चलनवलन करत नाही, अचल आहे. ध्रुवम, तो निश्चित आहे. अशा प्रकारचा जो परमात्मा आहे त्याची जे लोक उपासना करतात त्याच्याबद्दल भगवान सांगतात. आता सगळंच्या सगळं काही आपलं या प्रवचनामध्ये होणार नाही, तर याचा पुढचा भाग आपण पुढच्या एकादशीला बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पांडुरंग भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत माधवबुवा महाराज. माता विश्व